निबंधावरती स्पर्धा आहे ना, तर तू कशावरती लिहिणार आहे? मी संगणकावरती मला संगणक जाम आवडतं, कारण की माझं आणि स्वतःकडे पण एक संगणक आहे. वा भारी. तू कशावर लिहिणार आहे? मी छत्रपती शिवाजी महाराज. मला इतिहास खूप आवडतो. मला सगळे गड किल्ले जे जे असेल ते सगळं जायचं. मॅडम, संगणक आजचे युग. संगणक म्हणजेच कॉम्प्युटर हा आता सर्वांच्या फारच ओळखीचा झाला आहे. आमच्या घरात एक संगणक आहेच. त्याशिवाय आई बाबा आणि आजोबा यांच्यापाशी त्यांचे शिवरायांची यशोगाथा. स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे. माझ्या आयुष्यातील आदर्श स्त्री घराच्या व कामाच्या सर्व जबाबदारी ती नीट पार पाडते. ती सतत कामात गुंतलेली असते आणि दिवसभरातल्या अनेक अडचणींवर मात करते. ऑफिसमधील कामे आईला घरी आणावी लागतात, तरी ती मला खूप वेळ देते. आई माझ्यावर
व माझ्या मैत्रिणीवर खूप प्रेम करते. आमची काळजी घेते. माझी आई मला खूप आवडते. अगं थांब ना. काय झालं? माझं काय चुकलं का? बोलू नकोस तू माझ्याशी. काय गरज होती तुला माझ्या आईवर निबंध लिहायची? ती माझी आई आहे ना, तुला आई नाही म्हणून तू. काय ग, काय झालं? तू चल पटकन घरी. चल ग स्पृहा. माझ्या आईवर निबंध लिहायची. ती माझी आई आहे ना, तुला आई नाही म्हणून तू. स्पृहा चल घरी. हात पकड. हात पकड तिचा. चला. काय ग, काय झालं? मिटलं की नाही तुमचं भांडण? शाळेतून आल्यापासून बघतीये तुमच्या दोघींची तोंड वाकली ती वाकलीच. कधी बोलणार आहे तिच्याशी? काय नाही गं, आम्ही आमचं बघून घेऊ. बर, हा घे खाऊ. तू पण खा आणि तिला सुद्धा दे. जा. आम्ही असं नाही बोलायला पाहिजे होतं. इट्स ओके. माझं पण चुकलंच. मी तुझ्या आईबद्दल असं लिहायला नको होतं. आमचं सॉरी. जे झालं ते झालं. आता आपण चित्र काढूया. काय ग झाली बघ, खुश दिसतेस. हो आजी, आज आमच्या शाळेत निबंध स्पर्धा होती आणि मी माझ्या आयुष्यात बरोबर, माझी पण हुशार झाली ग. अगं आजी, झालं का तुझं काम? तू म्हणालेलीस ना बस चल बस. आजी कुठलं का? अगं काय नाही ग, तो वेडा आहे. जा तू खेळायला जा बरं. माझी तो हुशार आहे, प्रेमळ आहे. तिला ती आई बिना वाढलेली पोरं आहे. तिला जगातलं समज सुख द्यायचं. हो आजी, सगळं काही करू आपण तिच्यासाठी. आणि आपण तिला सरप्राईज पण आणलंय ना, ते देखील तिला खूप आवडेल. मला खात्री आहे तिला खूपच आवडेल. काय झालं ग स्पृहा तुला? काही नाही. बरं झालं गेलं ते होऊन गेलं. मला सगळं कळलंय. ती सॉरी बोलली ना तुला. चल आपण खेळायला जाऊया. हो. काय ग, काय झालं तुझं आणि अधिकाचं? काय नाही रे, भांडणं झाली. आम्ही स्वतःच्या कानाने ऐकलंय. आज स्पृहाने अद्विकाच्या आईवर निबंध लिहिला ना. गप्पा बाबा सारे तुम्ही. काय तुम्हाला काय करायचंय? चला आपण खेळूया. गप्पा बसा तुम्ही. तिने निबंध छानच लिहिला होता ना. उगाच आपली बडबड बडबड. पण आवडला निबंध, खूप छान होता. मला पण माझ्या आईची आठवण आली.
काय चालू आहे तुमचं मगाचपासून? सारखं त्याच गोष्टीवरती बडबड. कशाला स्पृहाला त्रास देतात तुम्ही? अरे पण भांडण नेमकी कशावरून झालंय? अरे इतका वेळ सगळे वेड्यामधून बोलतायत काय? वेडा कुठला? गप्पा बस रे तू. आली ना सगळ्यांना आईची आठवण? हो ना ग. हो. चल स्पृ आपण खेळायला जाऊया. बोलू नकोस तू माझ्याशी. काय गरज होती तुला माझी आईवर निबंध लिहायची? ती मी माझी आहे ना, तुला आहे नाही म्हणून तू. स्पृहाला त्रास देतात तुम्ही? हुशार आहे, प्रेमळ आहे, ती आई बिना वाढलेली पोर आहे. तिला जगात काही नाही. बरं झालं गेलं ते होऊन गेलं. मला सगळं कळलंय. ती सॉरी बोलली ना तुला. खूप भाग्यवान लोकांना मिळते आईची साथ, परंतु मी इतकी भाग्यवान नाही. मी आईपासून कधीच दूर आली, पण माझं भाग्य आहे की मला आईची माया देणारी आजी मिळाली.